साप हे त्यांच्या दंशामुळे नेहमीच भीतीदायक प्राण्यांमध्ये गणले जातात. साप हा शब्द जरी आपल्या कानावर पडला तरी आपल्या मनात दंश, विष, मृत्यू असे विचार यायला लागतात. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारतात सापडणारे सर्वच साप काही विषारी नाहीत. म्हणजे ज्यांच्या दंशामुळे किंवा चाव्यामुळे माणसाला कुठलीही गंभीर दुखापत किंवा मृत्यू येत नाही. आपण पहिल्या भागामध्ये निरनिराळ्या प्रकारचे विषारी साप बघितले. आता आपण सर्पदंश, सर्पविष आणि सर्पदंशावरील प्रथमोपचाराबद्दल जाणून घेऊ. तसेच विविध उपाय ज्याच्यामुळे आपण सापांपासून बचाव करू शकू. आणि त्याबरोबरच सापांबरोबर कधी गाठ पडलीच तर काय करायचे याचीही माहिती आपण घेऊ. सर्पविष म्हणजे सापाची सुधारित लाळच असते, ज्याचा उपयोग शिकार करण्यासाठी आणि ती पचवण्यासाठी होतो. सापासाठी विष हे अनमोल असतं, कारण सापाचं अस्तित्वच विषावर अवलंबून असतं. म्हणून विषारी साप देखील त्यांचं विष जपूनच वापरतात. बरेचसे भारतीय विषारी साप माणसांवर हल्ला करण्याआधी मुबलक ताकीद देतात, कारण सापांना माणसाला चावून विष वाया घालवायचं नसतं. कारण माणूस हा त्यांच्या आहाराचा भागच नाही. नाग आपला फणा दाखवून, फुत्कार सोडून, म्हणूनच कुकरच्या शिट्टीप्रमाणे फुत्कार सोडून चावण्याच्या आधी घाबरवते. फुरसे अंगावरचे खवले एकमेकांवर घासून करवतीसारखा आवाज काढतो. मण्यार तर निशाचरच आहे, त्यामुळे दिवसा माणसांबरोबर त्यांची गाठ कमीच पडते. सर्पदंश झालेल्यावर उपचार करण्यासाठी त्याला कोणत्या जातीचा साप चावला आहे हे कळणं खूप गरजेचं असतं. भारतामध्ये सर्प आणि सर्पदंशावरील प्रथमोपचार यांच्या अज्ञानामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. सापांचे विष हे 2 प्रकारचे असते, न्यूरोटॉक्सिक आणि हिमोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक विषामुळे शरीरातील स्नायूंना अर्धांगवायू होतो, श्वसनक्रिया मंदावते आणि हृदयक्रिया बंद होते. नाग, मण्यार, पोवळा सर्प हे सर्व याच प्रकारात मोडतात. हिमोटॉक्सिक विषामुळे मुख्यत्वे रक्त गोठण्याची क्रिया थांबते, सूज येते, टिश्यू म्हणजेच उतीचे नुकसान होते. या प्रकारातला साप म्हणजे वायपर. जेव्हा एखाद्याला साप चावतो तेव्हा भीतीमुळे तो सापाला नीट पाहत पण नाही. पण नक्की कुठला साप चावला आहे हे कळणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार पुढील उपचार काय करायचे हे ठरत असते. पण जर भीतीमुळे साप ओळखता आला नाही तर कुठलीही जोखीम न घेता साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या सरकारी इस्पितळात नेणे गरजेचे आहे. साप चावल्यानंतर प्रथमोपचाराच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वेळ वाया घालवू नका, घाबरून जाऊ नका. दागिने घातले असल्यास सर्वप्रथम ते काढावेत. जखम अँटीसेप्टिकने स्वच्छ धुवून घ्या. साप चावलेल्या व्यक्तीला इस्पितळात नेत असताना साप चावलेला भाग हृदयापेक्षा खालील पातळीवर धरावा. दंश झालेल्या अवयवाची हालचाल करणे टाळावे. दंश झालेल्या भागावर कापू नये, कारण जर दंश वायपरचा असेल तर ती व्यक्ती रक्तस्रावामुळे दगावू शकते, कारण वायपरच्या विषामुळे रक्त गोठत नाही. सर्पदंशावर कुठलीही गावठी पद्धत अवलंबू नये. लक्षात ठेवा, जरी विषारी साप चावला तरी जरुरी नाही की त्याचा चावा विषारी असेलच.
बिनविषाचा चावाही असू शकतो. त्याला ड्राय बाईट असं म्हणतात. भारतीय विषारी सापांच्या बाबतीत आवळपट्टी लावू नये. सर्प आणि सर्पदंश कसे टाळावेत? साप हा आपल्या पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. केवळ त्यांच्याविषयीच्या भीतीपोटी त्यांना मारणे योग्य नाही. याउलट काही गोष्टी लक्षात ठेवून आपण मनुष्य आणि साप यांच्यातील संपर्क कमी करू शकतो. घराच्या आसपास पसारा टाकू नये. पसारा, भंगार सामान, दगडांचे ढिगारे, जमिनीवरची झुडपे, वाढलेले गवत या सगळ्यांमध्ये सापांना राहायला आवडते. घराला खेटून वृक्ष, वेली लावू नये, कारण सर्व साप झाडांवर सहज चढू शकतात. बागेतील फरशांच्या उघड्या फटी भरून टाका. या फटींमध्येही साप राहू शकतात. घराच्या दरवाजांना फटी असू नयेत, कारण साप लहान फटी आणि बिळांमधून आत येऊ शकतो. जेव्हा तुम्ही जंगलातील रस्त्याने जात असता किंवा कॅम्पिंग करता, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही सापांच्या घरात असता. कदाचित तुमची सापांबरोबर गाठ पडूही शकते. तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा साहसीपणा जरा बाजूलाच ठेवा. दिसलेला साप जरी विषारी बिनविषारी माहिती असला तरी त्याला उचलू नये किंवा धरू नये. साप दिसल्यास त्याला त्रास देऊ नये किंवा मारायलाही जाऊ नये. पकडताना किंवा मारतानाच साप चावतात. जर उंच गवतात जावं लागणार असेल तर पायात गमबूट घालावेत, म्हणजे पायावर होणारे सर्पदंश टाळता येतात. फटीमध्ये किंवा बिळामध्ये हात घालू नका. कदाचित तुम्ही झोपलेल्या सापाला उठवत असाल. लक्षात ठेवा, साप सकाळी लवकर आणि संध्याकाळी सक्रिय असतात. त्यामुळे या वेळांमध्ये विशेष दक्षता ठेवणे आवश्यक असते. दाट झाडीमधून जात असताना डोक्यावर टोपी घाला. झाडीतून जाताना फांद्यांशी खेळू नका. कदाचित एखाद्या फांदीवर सापही असेल. जंगलातून जाताना जास्त गप्पा मारू नका. जागरूक राहा. आजूबाजूंच्या हालचालींवर लक्ष ठेवा. ओंडके किंवा सुट्टे खडक यांवर बसू नका. त्याच्या खाली साप असू शकतात. कॅम्पिंग करताना सूर्यास्ताच्या आत आपले तंबू उभारा, म्हणजे उजेडात आजूबाजूचा परिसर तपासता येईल. तसेच बूट घालतानाही नीट झटकून घ्या. जर साप तुमच्या घरात किंवा घराच्या परिसरात आला आणि एखाद्या ठिकाणी बसला असेल तर ताबडतोब तुमच्या भागातील सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्रांचे फोन नंबर घरात सगळ्यांना सापडतील अशा ठिकाणी लिहून ठेवा. जर साप हालचाल करत असेल तर त्याच्या हालचालीवर सर्पमित्र येईपर्यंत लक्ष ठेवा, पण त्याच्या फार जवळ जाऊ नका. साप तुम्हाला दंश करू शकतो. सर्पमित्र साप पकडण्यासाठी प्रशिक्षित असतात. साप हाताळण्यासाठी सरकारने त्यांना नेमलेले असते आणि प्रमाणित केलेले असते. विविध प्रजातींच्या सापांबद्दल आणि त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या वागणुकीबद्दल सर्पमित्रांना तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असते. म्हणून तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि त्या सापाच्याही सुरक्षिततेसाठी सर्पमित्राला बोलवणे उत्तम. सापांशी संबंधित कायदे. सर्व साप भारतीय वन्यजीव संरक्षित कायदा 1972 खाली येतात. तुम्ही साप पकडणे, पाळणे, पकडून ठेवणे, दुसरीकडे घेऊन जाणे इत्यादी वन खात्याच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. बरेच साप परिशिष्ट 1 व 2 मध्ये आहेत, म्हणजेच
जर तुम्ही साप मारलात किंवा त्याला इजा केलीत तर तुम्हाला 1 ते 6 वर्ष तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने अशा प्रसंगामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला तुरुंगवास आणि दंड भोगावा लागणार नाही. खरं तर साप आपले मित्रच आहेत, पण आपलं अज्ञानच माणूस आणि साप यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतं. म्हणूनच सापांविषयीचं ज्ञान हीच साप आणि मनुष्य यांच्या सहजीवनाची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी आपल्या बाजूने थोडे प्रयत्न करावे लागतील.